नमस्कार. आपल्यासोबत आहेत श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष शंकरजी वराडकर, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे संघटन मंत्री विशालजी रोहनकर, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास मुंबई प्रदेश अध्यक्ष जितेंद्रजी झा आणि हरिप्रसाद कस्तुरी आपल्या आजच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. विशालजी, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता जो नवी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचा जो कार्यक्रम झाला आणि त्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये शंकर ज्ञानेश महाराव यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम नवी मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला तो एक हिंदुत्ववादी संघटना म्हणण्यात होईल संभाजी ब्रिगेड, कारण की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्या अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती ज्ञानेश महाराव हे एक धर्मविरोधक व्यक्तीने प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणाच्या पत्नी उर्मिला माता यावरती जे अभद्र वाच्य केलेलं आहे, जे की उर्मिला मातांवरती त्यांनी जे अग्निपरीक्षेबद्दल भाष्य केलेलं आहे ते अतिशय आपण बोलू नये अशा प्रकारे घाणेरड्या प्रकारचं भाष्य केलेलं आहे. त्यानंतर सर्वांचे आराध्य दैवत, सर्वांचे दैवत सद्गुरू माऊली स्वामी समर्थांवरती त्यांनी जे टीका केलेली आहे ती पण टीका ऐकण्याजोगी नाही आहे. आणि जेव्हा ज्ञानेश महाराव या व्यक्तीने हिंदू समाजावरती, हिंदू धर्मावरती, त्यांच्या आराध्य दैवतावरती जे अभद्र भाष्य केलेलं आहे त्यासाठी कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावरती जो FIR दाखल करण्यात आलेला आहे तो कोल्हापूर पोलीस आयुक्तांनी तो स्वीकारावा आणि 27 तारखेपर्यंत ते स्वतः जिथे पदाधिकारी म्हणून शिवाजी मंदिर नाट्यगृह कमिटीवर तिथे पदाधिकारी आहेत त्याचा त्यांनी राजीनामा द्यावा, नाही तर येत्या 28 सप्टेंबरला सकल हिंदू समाजातर्फे मी पूर्ण हिंदू बांधवांना आव्हान करतो की शिवाजी मंदिर दादर वीर कोतवाल उद्यानच्या बाजूला सकल हिंदू समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्याकरता सर्व हिंदू बांधवांनी तिथे असंख्य उपस्थितीमध्ये उपस्थित राहावे आणि आपल्या हिंदू बांधवांना, आपल्या धर्माला न्याय मिळवून देण्याकरता सगळ्यांनी समोर यावे. पण ज्ञानेश महाराव याला धर्माच्या पद्धतीने कशी अक्कल शिकवायची आहे ही दाखवण्याची संधी आहे. त्याकरता सगळ्यांनी 28 तारखेला सर्व काही विसरून आपल्या धर्माकरते पुढे यावे आणि आंदोलनाला उपस्थित राहावे. मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो, येत्या 28 सप्टेंबर 2024 रोजी शिवाजी मंदिर दादर येथे जे धरणे आंदोलन आपण करत आहोत त्याकरता मी सर्व मुंबईतील सर्व हिंदुत्ववादी संघटनांना, गणेशोत्सव मंडळ, नवदुर्गा उत्सव मंडळ, स्वामी भक्त, प्रभू रामचंद्र भक्त या सर्वांना मी जाहीर आव्हान करतो की त्या सर्वांनी या निषेध आंदोलनाकरता बहुसंख्येने उपस्थित राहून अभद्र वाच्य केलेल्या ज्ञानेश महाराव यांना धडा शिकवण्याकरता बहुसंख्येने दुपारी 3 वाजता शिवाजी मंदिर दादर इथे उपस्थित राहावे.
जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.